बालाराम फडके यावर 10 सरकार कट्टर समर्थक आमचे कंकन भाई असतील, मनोज भाई यांच्या वतीने स्पर्धेसाठी आम्हाला खऱ्यार्थाने स्पोर्ट्स सायकल इथे देण्यात आली आहे। त्याच्यानंतर आमचे राकेश भाई यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी खऱ्यार्थाने प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी इथे आम्हाला हेल्थ एनर्जी ड्रिंक देण्यात आली आहे। यावर दोस्ती स्पोर्ट्स आणि श्री दत्त 11 विगर संघाचे कट्टर समर्थक मनोज भाई, ओमकार भाई, त्यांच्या समेत ऋतिक भाई, कंकन भाई आणि आमचे बालाराम फडके साहेब सर्वांचं सहर्ष स्वागत। जाऊया मैच के दिशेने चलेंगे मैदान की तरफ। दूसरा मैच अद्वैत 11 केसीसी अंबापाड़ा विपक्ष आप देख सकते हैं भूमि 11 मांडा। पहली गेंद यहाँ पर अभय देख सकते हैं, उनका साथ देंगे अशोक। और जिस तरीके से ऋतिक ने अपनी गेम की शुरुआत की, लेफ्ट आर्म सीमर गेंदबाज है सन्माननीय अतुल फडके साहेब यांनाही विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं, आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, व्हाइट के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है। यहां पर खाता खुला, स्कोर कार्ड के ऊपर 1 रन संख्या बनती हुई और इसे 1 रनों की मदद से स्कोर यहां पर खाता खुला है 1 रन स्कोर कार्ड के ऊपर। मजा आएगा दोनों टीमों के बीच में, जब एक दूसरे के सामने ये टीमें खेलती है ना तो एक अलग ही मजा आता है। लाइट बंद करा जरा समोरची। मिड ऑफ की तरफ फील्डर मौजूद है, गुड फील्डिंग, जरूर अपने टीम के लिए कुछ रन बचाए वहां पर। आई थिंक सचिन थे वहां पर खिलाड़ी जिन्होंने इस गेंद को रोका, बढ़िया फील्डिंग नजर आई। अच्छा कमबैक ऋतिक की ओर से अपने टीम के लिए आप देख सकते हैं। अद्वैत 11 केसीसी अंबापाड़ा विपक्ष भूमि 11 मांडा, दो टीमों के बीच में ये लड़ाई, दोनों टीमें जबरदस्त है। मुंबई और एक टिटवाला की लेट कट खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन चलिए संपर्क नहीं हुआ। मेरे ख्याल से डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। ऋतिक मात्रे की पावर प्ले के पहले ओवर में जबरदस्त गेंदबाजी, एक तरफ जगन नाना, एक तरफ तुषार भाई गामन, इनकी ये टीम पहले मैच में आपने देखा कामोटी टीम ने पूरी तरीके से बांध कर रखा था, लेकिन उसके बाद क्या खतरनाक कमबैक किया अग्री वॉरियर्स टीम केवनी दीवाने। और ये छोटी गेंद थी, लेकिन इस बार एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को खेला है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक जरूर उनके पास समय था 1 रन लेने का। और इसी 1 रनों की मदद से बल्लेबाज व्यक्तिगत पहुंचे अशोक 1 और अभय खेल रहे 1 रनों के ऊपर 3 रन बिना कोई विकेट कोई नुकसान। अब तक यहां पर भूमि 11 मांडा, पावर पे के ओवर में रन आने बहुत जरूरी होते हैं और ये रन आपको बनाने ही पड़ेंगे। अभी तक ऋतिक की शानदार गेंदबाजी, लेकिन सामने से बॉलर से गेंद को निकाला, गेंद दन दन करती हुई गोली की रफ्तार से बिडॉन और बिडॉप को चीरती हुई 4 रन। शानदार चौका बनता हुआ और इसी 4 के साथ थोड़ा सा आत्मविश्वास भी बढ़ सकता है और 4 रनों की मदद से अपना भी यहां पर शुरुआत आगाज देते हुए यह शॉट बेहतर है। यह बल्ले के रडार में गेंद आई है, मिडल ऑफ द बैट, लॉन्ग ऑफ के ऊपर से कैच पकड़ा है क्या आयुवा? छोड़ा है ना, पकड़ा है तो आइए 210 का इनाम है, काम तमाम हो गया आज का रात का। हाँ मेरे भाई, एलिजे एक्शन रिप्ले संदेश दूध के उधर पानी का पानी करेंगे। अनंता शेठ पाटील यांच्या वतीनं प्रेक्षक कमाल कॅचसाठी 210 रुपयाचं पारितोषिक आहे। 10 रुपये ठेवण्याच्या मागचं रहस्य वेगळे। या बाबा या पारितोषिक घ्यायलाय डीजे। दोस्ती स्पोर्ट्स श्री दत्त 11, दोस्ती स्पोर्ट्स श्री दत्त 11 आयोजित केला आमदार चषक, आयोजित केला आमदार चषक, आमचा सुनील दादा पाटील आमदार चषकाचा आयोजक। राज कडू नए गेंदबाज यहां पर आते हुए देखेंगे। कॅच घेतले त्यालाच यायच्या, 210 रुपये तुलाच देतील ते। 200चा आहे का आपला, मग त्याला 200 द्या, 210 नको। ऋषी आहे का मुंडा? या क्या बात है। चला ऋषिकेश ठरलाय प्रेक्षक कमाल कॅचचा मानकरी। बढ़िया बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आती हुई। तब तक जरूर 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से स्कोर बना। स्कोर कार्ड के ऊपर अभी तक बात करेंगे, टोटल 14 रन बिना कोई विकेट कोई नुकसान के ऊपर शुरुआत काफी जबरदस्त नजर आती हुई।
भूमि 11 मांडा टीम के बल्लेबाजों की ओर से। शुरुआत जब होती है किसी टीम की अच्छी तो निश्चित तौर पर वहां पर रन भी बनने के चांसेस बनते हैं। शॉट अच्छा है, गैप में खेला हुआ स्ट्रोक काउ कॉर्नर के रीजन में से और मिड विकेट के बीच में से गेंद जाएगी सीमा रेखा पार आणि याच दरम्यान आमचे बालराम फडके साहेबांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत केलं। चौकारानं बॉल सीमा पार 4 रन। टीम का टोटल स्कोर पहुंचा है, स्कोर कार्ड के ऊपर अभी तक बात करेंगे तो फिलहाल 18 रनों के ऊपर धीरे धीरे मजबूत स्थिति में यहां पर नजर आती हुई और लीडिंग एज विकेट कीपर के ऊपर से लॉन्ग स्टॉप में गेंद साइड स्क्रीन की तरफ नॉन स्टॉप निकली है 4 रनों के लिए। आगे छलांग मारती हुई टीम की रन संख्या बनी है 22 रन। दमदार शुरुआत अभय और अशोक की ओर से अपने टीम के लिए यहां पर नजर आते हुए और यही जो शुरुआत होती है ना बहुत रन के लिए साथ देती है। इस बार मौका बनेगा या खिलाड़ी बनेंगे दर्शक। मिड विकेट के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा के पार, लेकिन इस बार आएगा कैच नहीं पकड़ा है, शायद 6 रन। रनों की मदद से भूमि 11 मांडा टीम की रन संख्या बनती हुई 28 रनों के ऊपर। स्मैश हिट कमाल का ये स्ट्रोक वहां पर अभय के बल्ले से जो पैरों पर डालने की कोशिश थी, हल्का तो गेंद को फ्लिक किया ऑन साइड में। शॉर्ट पाइन लेग को बीतती हुई गेंद जा रही है जरूर, लेकिन जब तक रोके फील्ड करे तब तक बल्लेबाज के पास पर्याप्त समय था वहां पर दूसरा रन लेने का और इसी 2 रनों की मदद से रन बने आगे स्कोर कार्ड के ऊपर 30 रन। पहले ही 2 ओवर में धमाकेदार शुरुआत भूमि 11 मांडा की ओर से नजर आती हुई, जिसके चलते यहां पर काफी सारे रन हैं, वो आगे जाकर लगभग 60 के करीब पहुंचने की आशंका नजर आ रही है। तो लो फुल टॉस बॉल हल्के हाथों से ड्राइव किया, इस गेंद को गैप में जरूर है। 1 रन पूरा, लॉन्ग ऑन के खिलाड़ी आकर काउ कॉर्नर में उठाए, कॉल दिया था वहां पर अशोक ने कहा था भाई को रन पूरा होगा और तेजी के साथ यहां पर 2 रन भी पूरे और इसके बाद ओवर की समाप्ति। और पहले 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद भूमि 11 मांडा टीम का स्कोर है 16.00 की रन रेट से बिना कोई विकेट खोए नुकसान 32 रन। करता आमदार शानदार त्यांचा सुनील पाटील रॉयल माणूस आहे तो जीवा भावाचा समाजसेवक सुनील पाटील समाजसेवक। थैंक यू डीजे। बिल्कुल आप देख सकते हैं आम्हाला या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं गुरुनाथ शेठ पंढरनाथ फडके साहेब, ओम साईराम रिअल इस्टेट अँड कन्सल्टंट यांच्या वतीनं बाईक आणि 1,20,000 रुपयाचं दमदार योगदान। आणि आपण या ठिकाणी पाहू शकाल मित्रांनो, कुमार संदेश विननाथ फडके, ओम साईराम इंटरनेट सर्व्हिस आणि हर्ष रोहन शेठ भगत यांच्या वतीनं आम्हाला इथे एक 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आले, त्यांचं मनापासून आभार। कालच आपण पाहिलात जयंत हिंद केसरी मैदान जिथे स्वर्गीय पंढरनाथ शेठ फडके साहेब यांची खरी अर्थानं बैलाने मान राखला आणि जवळजवळ आपण जयंत केसरीचा 5,03,000 कासेगाव जयंत हिंद केसरी आपण या ठिकाणी पाहिलीत आणि 5 लाखाचा मानकरी ठरला सर्जा दादा आणि रोमन दादा खर्चिक गाडी आपण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पलताना पाहिली आणि खऱ्या अर्थानं पंढरी शेठ यांना श्रद्धांजली त्या सर्जाने दादा आणि रोमन दादा घरची गाडी घोरपडे आमचे सरकार सदाशिवगड यांच्या वतीनं यांची घरची गाडी पंढरी शेठ फडके साहेब आणि तुषार घोडपरे साहेबांची घरची गाडी आपण पाहिलीत आणि पंढरी शेठ फडके साहेबांना खऱ्या अर्थानं आदरांजली आपण त्या सर्जाने आणि रोमनच्या माध्यमातून पाहिलीत। ज्या मालकांना अखंड महाराष्ट्रावर आपल्या नावाचा कायम दबदबा ठेवला आणि प्रत्येकाच्या मनात अशी जागा रुजवली, असं कुठलं गाव नाही जिथे पंढरनाथ शेठ फडके साहेबांचं नाव नाही। फॉरेनर देखील आपण थिरकताना पाहिलं त्यांच्यासारखं, म्हणजे एवढी आवड प्रत्येकाला होती आणि काल त्यांच्या पक्षाने सर्जाने आणि रोमन दादा खऱ्या अर्थानं दमदार पल हिंद केसरी 3 फेरा रीतसर पलून हिंद केसरीचा खिताब खऱ्या अर्थानं पटकावला। बल्लेबाज होंगे बाद पहला विकेट मैदान से बाहर।
क्या बात आहे, म्हणून सांगते खरा आमचा पंढरी शेठ बरा. जबरदस्त हे संगीत. कारण पंढरी शेठ फटके म्हटल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे, सर्वांचे लाडके, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये कुणाच्याही घरी गणपतीचा कार्यक्रम असतो नेहमी आवर्जून जाणार आणि एक सामान्य माणूस बनून राहणार. प्रत्येकाच्या कार्यक्रमात दमदार एंट्री नक्कीच आपण आणि विगरच्या मैदानावर देखील त्यांचा आपण नेहमीच दमदार आगमन आणि गुरुनाथ शेठ फडके साहेबांचं देखील आपल्याला उपस्थिती या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. 32 के ऊपर पहला विकेट मैदान से बाहर लौट चुका है. नई गेंदबाज आणि खऱ्या अर्थानं पंढरनाथ शेठ फडके साहेबांच्याच मुले आज बैलगडा क्षेत्र आपल्याला पुन्हा एकदा नावारूपानं पाहायला मिळतो. ते नसले की अड्ड्यातच मजा नसायची, पण ते असले का अड्डा पूर्ण गजबजून जायचा. त्यांचा फॅन फॉलोवर्स त्यांच्या गाडीवर बसून सामने शर्यती पाहणे अतिशय जबरदस्त अपन पायलट. बैटिंग टीम का ये रिव्यू है, देखेंगे वहां पर निर्णय की प्रतीक्षा करेंगे. हालांकि डाउट है बल्लेबाज के मन में कि गेंद बाहर है शायद, लेकिन देखेंगे निर्णय क्या आता है अंपायर की ओर से. 32 के ऊपर एक विकेट मैदान से बाहर लौट चुका है. निर्णय की प्रतीक्षा करेंगे. अभी तक भूमि 11 मांडा टीम काफी मजबूत स्थिति में फिलहाल नजर आ रही है, लेकिन देखेंगे वहां पर कहां तक जाना चाहेगी. फेयर डिलीवरी. चलिए रिव्यू लॉस्ट, इसके बाद रिव्यू नहीं मिलेगा. एक मेरे ख्याल से अक्षय बीमर के लिए एक है ना, एक कंपलसरी बीमर के लिए, वो बीमर के लिए आपको यूज करना है. अब वाइट के लिए रिव्यू आपको नहीं मिलेगा. 32 स्कोर कार्ड के ऊपर एक विकेट के नुकसान पर हपाम चेक करने का प्रयास ऑफ साइड में, चिंटू के बल्ले से गेंद सीमा रेखा पार, सीधा छक्का. दिला आपल्याला क्रिकेटने. शिवरायांच्या संगीतावरती शिवरायांचं हे आपलं आवडतं गाणं आपण पाहत आहे, ज्याने ऊर्जा प्रदान होते. आणि आमचे प्रेक्षक बघा या ठिकाणी योगदान देत असताना स्विच हिट करने का प्रयास जरूर किया था. लाउड अपील की थी वहां पर सचिन काटकर ने, लेकिन वहां पर चलिए लेग बाइज का इशारा, सिंगल मिलेगा और सिंगल्स की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई. टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 39, 39 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर. अभी तक अच्छा कमबैक. पावर प्ले के ओवर समाप्त होने के बाद घातक मारा सचिन के आल से, भले ही एक छक्का उनके बल्ले से आया होगा, लेकिन पूरी तरीके से अभी तक उन्होंने भी शांत तरीके से बांध कर रखा है. इस बार चलिए बैक टू द बॉल ड्राइव खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन फील्डर है मिड ऑफ में केवल एक रन वहां पर मिलेगा और इसी एक रनों की मदद से रन बने. टोटल स्कोर कार्ड के ऊपर अभी भी बात करेंगे तो 40 रन. धीरे धीरे इस मुकाबले में काफी मजबूत स्थिति नजर आती हुई. मांडा बिल्कुल यहां पर आप देख सकते हैं इस सिंगल की मदद से ओवर की लगभग डॉट बॉल है, माफ कीजिएगा, ओवर की समाप्ति. क्या बेहतरीन गेंदबाजी की है. एक छक्का आया सिर्फ और एक लेग बाय की और एक सिंगल. टोटल 8 है थे, लेकिन एक लेग बाय का शायद उनके हिस्से में नहीं पकड़ा जाएगा. तो टोटल रन बने 3 ओवर की समाप्ति के बाद 40 रन एक विकेट के नुकसान पर. ढवले मामा आपण यांना या ठिकाणी पाहताय. हौशे नवशे गवशे 10 सरकार आपण कट्टर समर्थक संदेशभाई फडके, राहुलभाई फडके, संकेतभाई फडके, शिवदासभाई पाटील, आमचे दिपिनभाई फडके, निखिलभाई फडके, प्रीतमभाई पाटील यावा आमचे या 10 सरकारचे कट्टर समर्थक आणि श्रीदत्त 11 क्रिकेट संघाचे दोस्ती स्पोर्ट्स बिगर संघाचे दमदार खंदे समर्थक संदेशभाई फडके, राहुलभाई फडके, संकेतभाई फडके, शिवदासभाई पाटील, दिपिनभाई फडके, निखिलभाई फडके आणि प्रीतमभाई पाटील यावा आपला आम्ही आमदार चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. पहली गेंद बिल्कुल ऑफ स्टंप लाइन जरूर रखी थी. 5 ओवर 5 बॉलरों का यूज करना है, तो बिल्कुल यहां पर सटीक लाइन और लेंथ के साथ ये शुरुआत देती हुई 40 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, एक विकेट के नुकसान के ऊपर. 2 ओवर का खेल यहां से बचा हुआ है.
देखेंगे ये 2 ओवर में कितने रन बना पाएंगे। चलिए ऑन साइड में खेलने का प्रयास, मिड विकेट के खिलाड़ी वहां पर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक मात्र केवल 1 रन। काही क्षणातच आपण पाहू शकाल संपूर्ण रील स्टार, युट्यूबर रील स्टार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। तो इस बार बडा शॉट खेळाय आणि तुकाराम पडके साहेब यांच्या वतीनं डवले मामा आपल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि आमच्या अण्णा शेठ यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आयुवा कॅश साठी ठोकलाय षटकार। यांच्या वतीनं देखील प्रेक्षक कमाल कॅश साठी 210 रुपयाचा पारितोषिक आहे। 200 का, चला अण्णाकडून 210 रुपये आता होईल ओके, म्हणजे 2 आमच्या मान्यवरांनी आयोजकांनी करत नाही पारितोषिक लावलंय। चला प्रेक्षक कमाल कॅच अनंत शेठ पाटील यांच्या वतीनं 210 आणि वैभव सर यांच्या वतीनं 200 एकूण 410 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल प्रेक्षक कमाल कॅच साठी। बेहतरीन छक्का, इस बार क्या ढूंढा है लेकिन लॉन्ग ऑफ की तरफ, फील्डर वहां पर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक बल्लेबाज के पास रन लेने का समय था और इसे 1 रनों की मदद से स्कोर बना स्कोर कार्ड के ऊपर 48। या ठिकाणी आपण पाहू शकाल आमचे मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन या ठिकाणी पाहत आहे। डॉट बॉल की समाप्ति हुई, एक सिंगल मिला, माफ कीजिएगा, लेकिन इस बार डाउन द ग्राउंड, कौन रोकेगा अभय को। अब तक 12 गेंदों में 31 की वो पारी, अब 13 में संदेश, आई थिंक 37 तक पहुंचेगी। 50 अब भूमि 11 मांडा का, 50 का आंकड़ा पार, 54। शुभागमन झालाय साहेब, आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। 54 बने 1 विकेट के नुकसान के ऊपर, वहां पर कैप्टन खोता जरूर है, गैप में डालने की कोशिश इस गेंद को, एक रन वहां पर मिलेगा, दूसरे की कोशिश अब तक क्या करेंगे नहीं। इस टूर्नामेंट में अगर आमदार ट्रॉफी की चर्चा करेंगे तो मेरे ख्याल से इस आमदार ट्रॉफी में अर्धशतक लगा है, वो भी पांड्या मडवी का, एक ही ना, रोहित गरत हरिग्राम, यानी कि 2 खिलाड़ियों के बीच में हमने अर्धशतक खेलते हुए देखा है, दोनों ने अर्धशतक ठोका है, लेकिन पांड्या मडवी का अस्तित्व साबित है अभी तक, लेकिन रोहित का मात्र परास्त होकर वो टूर्नामेंट से बाहर हो चुके। तो 4 ओवर 55 रन। दादा सरकार गुरुनाथ शेड फडकेची साथ हय्या दशकाला, संदेश फडके अक्षय पाटील नियोजन आलेच वाढो मला, दोस्ती स्पोर्ट्स या संघाने, श्री दत्त 11 या संघाने आयोजन केलाय नंबर 1, आयोजन केलाय नंबर 1, आमचा सुनील दादा पाटील आमदार चषकाचा आयोजक, आमचा सुनील दादा पाटील आमदार चषक। तो चलिए बिल्कुल यहां पर आप देख सकते हैं 55 बने प्रति ओवर। अगर रन संख्या की बात करेंगे तो लगभग 14 के करीब आगे बढ़ रही है। लास्ट ओवर जय कडू, ताकतवर बल्लेबाज है दोस्तों ये लेफ्टी, लेकिन गेंदबाजी के मार्ग पर पहली गेंद हाफाली का पर खोदा जरूर था, एक लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद को निकाला है सीमा रेखा के पार, 4 रन। पंद्रह गेंदे 42 की बारी यहां पर नजर आती हुई। काही क्षणातच युट्यूबर रील स्टार पटकांच्या आतषबाजीने त्यांचा इथे खरं तर शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल। तो ये भी खूबसूरत ड्राइव है, लॉन्ग ऑफ की तरफ फील्डर मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1-2 रन पूरे किए, 2 रनों की मदद से व्यक्तिगत पहुंचे अभय 44 रनों के ऊपर, 4 गेंदों का खेल बचा हुआ है और उनके अर्धशतक के लिए लगभग चाहिए 6 रनों की जरूरत। क्या ये टूर्नामेंट का आमदार ट्रॉफी वीगर का ये तीसरा अर्धशतक हमें देखने को मिलेगा। बॉलर तैयार, ओ बल्ले का शायद लगा है या नहीं, या फिर बॉल का है, यह आवाज यहां तक आई थी। लॉन्ग स्टॉप पे गेंद सीमा रेखा पार, 4 रन।
क्या बढ़िया यहां पर बाउंड्री मिली है, 48 के करीब पहुंचे, 17 गेंदें 48। जिस पारी में लगभग देखा जाएगा तो 3 छक्के हैं और बाकी के चौकों की बात करेंगे तो 4 चौके, 4 नहीं बल्कि 5 चौके उनके बल्ले से आ चुके। 48 रन 48। यूट्यूब रील्स वालों का आप यहां पर कुछ ही क्षणों में आगमन नजर आएगा। हवा में गेंद, क्या कैच पकड़ेंगे दूर, और इसी के साथ आमदार ट्रॉफी फिगर की नाइट टूर्नामेंट में ये तीसरा अर्धशतक। अब भाई बल्ला उठाइए और दर्शकों की तालियां स्वीकारें, बल्ला कैमरे की तरफ दिखाइए। वन साइड हीरो इस मैदान के अंदर अभय को देख सकते हैं। 18 में 52 की पारी, रिवर्स शॉट, आप कहीं भी लग रहे, कहीं भी लग रहे इनके बल्ले पर, और लगी तो समझिए 4 रन है। रन मिल रहे, लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग। जड़ में डाला था, हाफ हेलीकॉप्टर खोदा है, जरूर 1 रन मिलेगा। दूसरे के लिए पलटवार, थ्रो खराब है जिसके चलते 2 भी मिलेंगे, और इसी 2 रनों की मदद से रन बने हैं 75 और जीतने के लिए 76। इस मैदान के अंदर 90 भी बने तो फिर मांडा टीम बना सकती है, तो अंबापाड़ा टीम क्यों नहीं बना सकती? आने वाला समय बना पाएगा, लेकिन फिलहाल रन बने इस मैदान के अंदर 75 75, और जीतने के लिए वहां पर 76 76 धावांची गरज। या ऐकूया पुढचा आवाज या ठिकाणी प्रवीण टेंबे यांचा। दोस्ती स्पोर्ट्स श्री दत्ता 11 आयोजित केला आमदार चषक, आयोजित केला आमदार चषक। थँक्यू डीजे। बघा सुनील दादा पाटील यांचे कट्टर समर्थक आमचे जितू सर यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला 1000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय, त्यांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। काही क्षणातच युट्यूबर आणि रील स्टार सौरभ, या युट्यूबर आणि रील स्टार यांचं या ठिकाणी आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल। यावा तर इथे आपण सन्मान करूया। सन्माननीय नामाशेठ फुलोरे भोकारपाडा। बघा आमच्या सुनील दादांवरती असणारा प्रेम आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो। मी विनाश शेठ आणि त्यांच्या समेत आमच्या सुनील दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नामाशेठ फुलोरे साहेब भोकारपाडा यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया। तर बघा इथे नामाशेठ फुलोरे यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण या ठिकाणी करत आहोत। राकेश भाई दादा सरकार यांचं आगमन हेल ज्यांनी आम्हाला दिलंय, ओमकार यावं, ओमकार भाई यांचे या ठिकाणी शुभागमन झालं, आपलं सहर्ष स्वागत करतो। त्याच्यानंतर हरिश्चंद्र फुलोरे साहेब, हरिश्चंद्र शेठ फुलोरे साहेब यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। महाची उपचार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। बघा आमचे युट्यूबर आणि रील स्टार सँडी पालकर यांचे परम मित्र मोरब्याला दोघांचा जबरदस्त रील्स व्हायरल झाला आणि खूप व्ह्यूज त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले। त्याच्यानंतर जोमाशेठ फुलोरे, जोमाशेठ यावं, जोमाशेठ यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। चला फलंदाज जाऊ द्या मैदानावरती। तर जोमाशेठ फुलोरे यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करत आहोत। त्याच्यानंतर मी बबन फडके साहेब, बघा आमचे सुनील दादा यांचे सर्व कंदे समर्थक आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने पाहताय। जोमाशेठ फुलोरे यांचा सन्मान भोकारपाडा। त्याच्यानंतर बबन फडके साहेब बोनशेत, बबन फडके साहेब यावं, आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। बबन फडके साहेब आपण यावं,
अतिथी देवो भव. आज या पंचक्रोशीतील मग चिपल्या असू द्या, भोकारपाडा असू द्या, बोनचेत असू द्या, व्हीगर असू द्या, या आमच्या पंचक्रोशीतील सर्व, कोपरुले असू द्या, सर्व आमचे दिग्गज मान्यवर या ठिकाणी आपण या व्यासपीठावर त्यात आमदार चषकाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांना पाहिलं. चला फलंदाज जाऊ द्या मैदानावरती. बघा प्रेक्षक कमाल कॅच, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. आमचे VK हायस्कूलचे प्राध्यापक वैभव सर यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आणि आमचे अनंत शेठ अण्णा शेठ पाटील व्हीगर यांच्या वतीनं इथे टोटल 210 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बघा रील स्टार भूपेंद्र भोईर, जुनाट साऊल रील स्टार, शेखर पाटील युट्यूबर आणि पूजाताई पाटील किट्टू रील स्टार आणि प्राणलीताई इंगले रील स्टार आणि गणूबाई पाटील छोटा तीर घावकरे गंभीर, हे सर्व रील स्टार आपण या ठिकाणी पाहतो. चला या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकाल. Yes, thank you, Praveen Gaiker sir. Welcome to all. Ganesh Patil, GSP Real Star, भूपेंद्र दादा, पेंदर आणि वल्लभ गणेश पाटील. त्यानंतर आपण प्रल्हादजी यांना पाहतो, पूजाजी त्यांचं देखील स्वागत आहे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल आमचे खऱ्या अर्थानं मॅकडॉल बैलाचे मालक आरसी आणि जुगार बैलाचे मालक शैलेशबाई पाटील, एकेकालचा बांडा बिंजोरचा बादशाह पण त्यांचा पाहिलात आणि आरसी आणि जुगार बैलाचे मालक या ठिकाणी आपण पाहू शकाल शैलेशबाई यांचं आगमन झालं. शैलेशबाई आपलं सहर्ष स्वागत. हरिभक्त परायण दिनकर महाराज पाटील माऊली स्टोअरचे ओनर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचंही आमदार चषकाच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बघा टेंबोड्याच्या राजा बैलाच्या मालकीन किट्टूताई पूजाताई यांना देखील आपण या स्क्रीनवरती पाहतो. क्या बात आहे, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत. कैप शॉट लॉफ्ट किया बॉल को लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. मेहमानों का स्वागत किया है 4 रनों के साथ. बिग 4 फैबुलस 4. सचिन काटकर कप्तान चला सीनादान. जीत के लिए 76 रनों की आवश्यकता 30 गेंदों पर. जगन पाटिल, जगन दादा के गेंदबाजी में ये चौका आता हुआ. जगन पाटिल फॉलिंग स्वीप खेलने की मंशा. गेंद बल्ले का संपर्क नहीं है. अंपायर व्हाइट बॉल की घोषणा यहां पर करते हुए स्वागत है सभी रील स्टार का. आज बहुत ही फॉर्म में हमारे गणेश दादा पाटिल, जेस जेनेस वल्लभ, उसके साथ भूपेंद्र भोईर, पेंदर, पूजताई होंगे, उनके साथ प्रणाली जी. स्वागत है आपका. ओ बेहतरीन स्ट्रोक है, लॉन्ग ऑन पर फील्डर, कैच का मौका, बिग विकेट. चिंटू के द्वारा सफलता मिली है गेंदबाज जगन दादा पाटिल को और 5 रनों पे पहला झटका लगा है अद्वैत 11 KCC अंबापाड़ा टीम को. तो आगरी वॉरियर्स टीम केवनी दिवस सोबत आपली लगेचच मॅच खेळेल. चिंटू विश्वकर्मा ने कैच क्लब का ऑन साइड पर 5 पे 1 विकेट गिरा है. वंश पाटिल आएंगे तीसरे नंबर पे. बहुत बड़ा टारगेट है, 76 चेस करने. पिछले मुकाबले में 67 का टारगेट है. डिफेंस किया चिंटू विश्वकर्मा. देखिए वॉल ऑफ चाइना की दीवार. लाइट्स फिर से एक बार. टावर जादू टोना का गाना जरूर बजा. टावर लगातार जा रहे यहाँ पे. चला मंडप डेकोरेशन कॉन्टॅक्ट करायचं आहे स्टेजवर. मंडप डेकोरेशन. प्रेक्षकांना विनंती की मैदानाच्या चारही बाजूला वायरिंग सुद्धा आहे. टावर वायर्स तिथे कुठे छेडखानी करू नका. टावर पासून थोडं दूर राहा प्रेक्षक वर्ग.
आणि मंडप डेकोरेशन चला लवकर कॉन्टॅक्ट करायचं आहे. 2 टॉवर 3 टॉवरचे लाईट्स ऑफ झाले. आटकर वंश पाटिल बल्लेबाजी के लिए उतरे. जगन्नाना गेंदबाजी कर रहे. रील स्टार वैभव पाटिल सर इनके प्यार की खातिर उनके खास दोस्त गणेश दादा पाटिल वल्लभ GNS, क्योंकि जब वेगर में वल्लभ टीम जीतती है तो गणेश दादा का बहुत ही बड़ा सपोर्ट होता है वेगर टीम के लिए. और भूपेंद्र भोर उनके साथ जुड़े. सुनत साऊल त्यांचा एक फेमस डायलॉग आपण पाहिला. त्याच्यासोबत आपण प्रणालीजी यांना पाहतोय आणि त्यानंतर पूजाजी ते देखील बैलगाडा शर्यतीचा प्रचंड आवड आहे त्यांना देखील. आणि क्या बात आहे, सध्या क्रिकेटसोबत बैलगाडा शर्यतचे मैफिल देखील आपण पाहतो. रील स्टार वेलकम, स्वागत आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आता रील स्टारला आवर्जून इन्व्हाइट केलं जातं, कारण रील स्टार आपल्या समाजाला एक चांगला मेसेज देत असतात, चांगला संदेश देत असतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल मी स्वरांश सेंटर पाहिजेचे सर्व आणि दिगोडे संघाचे पुरस्कर्ते सनी शेठ यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण युट्यूबर रील स्टार या ठिकाणी आपण पाहतो. आमचे खऱ्या त्यांना जुनाट चाऊल फेमस म्हणून ज्यांची ओळख आणि सँडी पालकर आणि त्यांची काय जबरदस्त जुगलबंदी आम्हाला पाहायला मिळाली. जणू काही सँडी पालकर डॅशिंग रुबाब दोघांचा आम्हाला पाहायला मिळाला जबरदस्त. भूपेंद्रभाई आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे गणेशभाई पाटील, शेखरभाई पाटील युट्यूबर आणि पूजाताई पाटील किट्टू रील स्टार आणि त्यांचा बिंजोरचा बैल मला वाटतंय टेंबोड्याचा राजा प्रणालीताई इंगले रील स्टार. तोपर्यंत थोडासा वेळ आपण जाऊया युट्यूबर यांच्याकडे. भूपेंद्रभाई काय सांगाल स्पर्धेबद्दल? आपण आलात, दमदार स्पर्धा. मागच्या वर्षी जी स्पर्धा झाली मागच्या वेळेला त्याविरुद्ध त्या स्पर्धेमध्ये ठाणे विरुद्ध रायगडनं भूतो न भविष्य असा सामना आम्हाला पाहायला मिळाला. आणि थोडक्यात आपण स्पर्धेसाठी मार्गदर्शन करून नंतर आपला आगरी बाणा आपण या ठिकाणी आपल्या रील स्टार म्हणून फेमस आहात तो दाखवा. दोस्ती ग्रुप यांनी आम्हाला चांगला मान सन्मान केल्याबद्दल मनापासून त्यांचा धन्यवाद. तुमचा ग्राउंड एकदम उत्कृष्ट आहे. 2-3 हेडलाईट फुटल्यात ती वेगळी गोष्ट आहे. तर मगाशी मी येत होतो तर मी बॅनरवर बघितला का 21 वर्षाच्या पोऱ्याचा बॅनर लागला आहे आणि त्यांनी आत्महत्या केली. एका पोरीसाठी आत्महत्या? अरे किती मूर्ख असताना पोरा, म्हणजे एक पीस उकाळली म्हणून तुम्ही आत्महत्या केली. अरे मार्केटमध्ये किती किती ग्राउंड आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही प्रेमामध्ये किती पण शपथी घेतल्या आणि इलेक्शनमध्ये किती पण वाद दिलं तरी त्या आश्वासनावर भरोसा ठेवू नका. तुम्ही किती पण गरीब असला तरी चालल आणि तुमचा शेजारी किती पण पैसेवाला असला, तुम्ही काय विचार करता? मी याचे शेतान हागून जाईल. पण तुम्ही असं ना विचार करीत की याचा शेत मी विकत घेईल. म्हणून जरा आपला स्टँडर्ड ठेवा, या आत्महत्या करू नका. धन्यवाद. आता लग्नांचा सीझन आहे तर पोरींच्या अपेक्षा काय वाढलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक पोरीला वाटतं, आता सगळीच तर पोरा पैसेवाली नसतात, त्यांना काय वाटतं कम्माना पण आयफोन भेटल साखरपुड्याला, भले तो तिकडं हप्ता भरून मरू दे, अशी घाण सवय लागलेली आहे ना. अशी पोरा लग्नाची राहिलेली आहेत का म्हणजे 50-50 100-100 पोरी बघतात पण भेटतच ना. मित्रांवर आता हे लास्टची वेळ आलेली आहे. लास्ट 2 महिने राहिल्यान भेटेल ती चिंबोरी पकरा ना तर लय वाईट हालत होणार आहे. धन्यवाद. भूपेंद्र, लग्नांचा विषय काढला म्हणून मला एक गोष्ट आठवली का गावान समजा कुणी लव्ह मॅरेज केला तर त्याला सगळा गाव नाव ठेवतं, घरांची त्याला घरांना घेत. मग एखादा अरेंज मॅरेज करायला जातं, मग त्याचा अरेंज मॅरेज जुलासाठी गाव एकत्र का नाही? बरोबर ना? त्याचं तर लगीन मोहराला त्याच्यापेक्षा जास्त लोक येतात. कोण खोट्या चौकशी सांगतं, बरोबर ना? नातेवाईक तर असं सांगतात का यो गटारान परतं गटारांचं चिकोल खातं, एवढेपर्यंत खोट्या चौकशी सांगतात. मग लव्ह मॅरेजला तुम्ही अपोज करता तर अरेंज मॅरेज करायला जेव्हा लोक निघतात त्यांना चांगल्या चांगल्या पोरी दाखवा ना. कसं, याबद्दल काय बोलशील तू? पहिलेच सुदीन वगाचा ना. मग आधी लग्नाच्या आधी धुरकूस घालतात, सगळ्या कॉलन्यानं असं होतात. मग लोक चौकशा केल्यावर मग लग्नानं जमत.
म्हणून आता शिस्तीन राहा. तर सर्वप्रथम मी आपल्या वेगरच्या सर्व दोस्ती ग्रुप कमिटीचे आभार मानतो. त्यांनी आपल्याला इकडं मान दिला, बोलवलं त्याबद्दल. बाकी काय बोलण्यासारखं, क्रिकेटचं आयोजन चांगलं आहे आणि या क्रिकेटच्या मॅचेस आजकाल कमी बघायला भेटतात आपल्या पनवेल तालुक्यामध्ये. ॲक्च्युली म्हणजे मी पेंदरचा आहे, आमच्या गावात पण भरपूर पहिला 3-4 नाईट तर कंपल्सरी व्हायच्या, पण आता काही नाही, आता परमिशन वगैरे भेटत नाही. कमीत कमी एक नाईट मुश्किल होते. पण ही क्रिकेटच्या नाईट्स मॅचेस व्हायला पाहिजेत, आपल्या क्रिकेटच्या खेळाडूंना स्थान भेटलं पाहिजे कुठेतरी. त्यासाठी तुम्ही हे चांगलं प्रयत्न करता, असंच प्रयत्न तुमचा चांगला चालू द्या, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्ही शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. तर या आपण आता जाऊया पूजाताई आणि प्रणाली ताई इंगले रील स्टार यांच्याकडे. या बैल पण आहेत तुमच्याकडे. काय पहिले तर मी सगळ्यांचं धन्यवाद करते, आभार मानते. दोस्ती ग्रुप, श्री दत्त 11 विगर. मला तर मॅचिंगचा काही शौक नाही आहे. शर्तींबद्दल मला विचारा. ठीक आहे, थँक्यू. काय काय यस, थैंक यू प्रवीण गायकर सर. माइक्रोफोन आप वापर लीजिए. 10 पे 1. धन्यवाद रील स्टार. आखिरी गेंद बची है, टीम का स्कोर है 10. 76 रन चेज करने 5 ओवर में. इस एक गेंद के बाद डीजे को थोड़ा सा मौका देंगे क्योंकि ढवले मामा को यहाँ पर डांस करना है. इट्स ऑन द वे. जगन पाटिल, जगन नाना 10 रन दिए 5 गेंदों पे 1 सफलता. स्ट्राइक एंड पर प्रवीण काटकर. लंबा लक्ष्य, काफी बड़ा टारगेट है, क्या अचीव कर पाएगी अम्बापाड़ा. अच्छा शॉट है, बल्ले के बीचों बीच कड़क शॉट, बेधड़क कड़क 6 रनों के लिए. पाहू शकाल हरिभक्त परायण आमचे अनंता महाराज यांचे या ठिकाणी शुभागमन बघा. आज या पंचक्रोशीतील मग चिपल्या असू द्या, बोकारपाडा असू द्या, बोनचेत असू द्या, विगर असू द्या, चिपले असू द्या किंवा कोपरुले असू द्या, या पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आज या स्पर्धेसाठी सुनील दादांवरती असणारं प्रेम आपण या ठिकाणी पाहतोय. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि मला वाटतं आमचे माऊली सायकलचे सर्व हरिभक्तवरायण दिनकर महाराज यांच्या वतीनं 2000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचं आम्ही पुन्हा एकदा आमदार चषकाच्या वतीनं दमदार स्वागत करतो. वैभव पाटील साहेब बेलवली आणि त्यांच्या समेत योगेश पाटील साहेब बेलवली यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे गणेश मामा म्हात्रे मोरबे, वैभव सर आणि अक्षय पाटील यांचे मामाश्री अक्षय पाटील आणि वैभव पाटील सर, तुम्हाला गणेश मामा म्हात्रेंच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. थैंक यू. 1 ओवर 16, 1 विकेटों के नुकसान पर. कहते हैं हमेशा औकात से बड़े सपने देखो, क्योंकि औकात से बड़े सपने कोई देखता. यस प्रवीण. बघा प्रेक्षक कमाल कॅचसाठी आमचे अण्णा शेठ, अनंत शेठ पाटील विगर यांच्या वतीनं 210 रुपयाचं पारितोषिक आणि वैभव पाटील सर यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक. हमेशा औकात से बड़े सपने देखो, क्योंकि औकात से बड़े सपने आपको काफी बड़ा बना देते हैं. और हवा में गेंद है, स्टेप आउट किया, कैच का मौका बनेगा. जी बिल्कुल नहीं, शॉट ऑफ द नाइट, परफेक्ट शॉट, बल्ले के बीचों बीच विंटेज पुल शॉट. 6 में तब्दील, 6 की मुहर. डोलमा इथे ना, चला तिथे काय, इथं पब्लिक आहे. वंश पाटिल. पिछला छक्का प्रवीण काटकर ने मारा था. वंश पाटिल भी छक्का मार रहे. 2 छक्के आए पिछले गेंदों पर. अब डॉट गेंद के समाप्ति हुए. चिंटू विश्वकर्मा एक बेहतरीन फील्डर के तौर पर चुने गए. अब जीत के लिए 22 गेंदे 54 रनों की आवश्यकता. बघा जर इथे आता वैभव सर यांच्यामध्ये बक्षिसामध्ये वाढ झाले. बघा आता 5 गोंडा 500 रुपये ऐवा प्रेक्षक कमाल कॅचसाठी वैभव सर यांच्या वतीनं 500 रुपये आणि अण्णाचे यांच्या वतीनं 2 गोंडा 210 रुपयाचं पारितोषिक. क्या बात है. कैच का मौका हो, बड़ा कैच, रनिंग कैच, दूसरा विकेट. वंश पाटिल का खेल समाप्त है.
रनिंग कॅच ज्ञानोमा ये डवल्यामा इकडे स्टॉप्यांच्या जवळ नाच लावरा. चा बॅनर आपण पाहतोय आमचे वैभव पाटील आणि बबी पाटील बेलवली आणि गणेश पाटील यांच्या बॅनरला जर कुठल्याही फलंदाजाने डायरेक्ट षटकार हिट केला तर त्याच्यासाठी वैभव पाटील सर यांच्या वतीनं नाही स्वतः वैभव पाटील सर शिवकर बेलवली यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहताय 10 सरकार कट्टर समर्थक आणि दोस्ती ग्रुप संयुक्त वीगर संघाचे कट्टर समर्थक कंकनबाई असतील, आमचे ओमकारबाई, मनोजबाई, राकेशबाई, ऋतिकबाई, त्याच्यानंतर आमचे बालारामबाई स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. राकेशबाईंनी ते हेल दिलेत मला वाटतं ना राकेशबाई, ओमकारबाईंनी हेल दिलेत प्रत्येक या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचला आणि मनोजबाई यांच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल आम्हाला देण्यात आले. यावं आपलं सहर्ष स्वागत. प्रवीण गायकर सर तो कंप्यूटर है, इनके दिमाग में बहुत सारी इंफॉर्मेशन छुपी होती है. 22 पे 2, 3 दूरी स्कोरबोर्ड पे. लास्ट विकेट पिछली गेंद पर जरूर गिरा, ऑन साइड पे गैप शॉट बखूबी ढूंढ ली, मिड विकेट बाउंड्री के बाहर. 5-4 फैंटास्टिक 4 जय कडू के बल्ले से. बघा ढोलेमाचा डान्स. ढवले मामाचे मूव्स खूप खतरनाक आहेत. काय जबरदस्त लचक आहे त्यांच्याकडे. व्हॉट अ मूव. डान्स या डान्समध्ये ते चॅम्पियन बनू शकतात, एवढं चांगलं मूव्स त्यांच्या आहेत. तर ऋतिकबाई पडके आणि महेशबाई यावं. दादा सरकार कट्टर समर्थक. याच दरम्यान आपण पाहू शकाल आमचे बिगरचे सोमनाथबाई पाटील आणि त्यांच्या समेत कृष्णा पाटील यावं. सोमनाथबाई आणि कृष्णाबाई जसं काही रामा आणि शिवाची जोडी, 2 भावांची जोडी यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. 5 गेंदों पे 11 रन. लास्ट बॉल ओवर नंबर 2. 27 पे 2 विकेट गिरे अभी तक. चेसिंग मैच. हाफ ट्रैकर बॉल ऑन साइड पे खेला है, मिड विकेट. वो व्हाट अ फील्डिंग. अभय जायसवाल क्या फील्डिंग, क्या ये नजराना पेश किया अभय ने इस प्रतियोगिता में. 20 गेंदों पर 54 रनों की पारी के लिए 3 छक्के 6 चौके. अनस्टॉपेबल फील्डिंग डिपार्टमेंट में भी अभय बेस्ट दे रहे. 2 ओवर का खेल समाप्त है. टीम का टोटल 29, 2 विकेट के नुकसान पर. जीत के लिए 18 गेंदों पर चाहिए 47 रनों की आवश्यकता. अंपायर पाणी घेऊन जा मैदानावरती आणि डवलेमामा या इथे समोर. डीजे होऊन जाऊ दे. दोस्ती स्पोर्ट्स श्री दत्ता 11 दोस्ती स्पोर्ट्स श्री दत्ता 11 आयोजित केला आमदार चषक आयोजित केला आमदार चषक आमचा सुनील दादा पाटील आमदार चषकाचा आयोजक आमचा सुनील दादा पाटील आमदार चषकाचा आयोजक विगर गावाचा सुनील पाटील आमदार चषकाचा आयोजक विगर गावाचा सुनील पाटील आमदार चषकाचा. तर सन्माननीय विनीत ढवले साहेब शिवकर यांचं आगमन झालं. त्यांच्या समेत आमचे विगर गावचे गणेश पाटील साहेब आणि मिथुन पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. यावं. गणेश पाटील साहेब, मिथुन पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. विनीत ढवले साहेब यांचंही या व्यासपीठावरती शुभागमन झालंय आणि नितीन गंगाराम फडके साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला 1000 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांना विनंती असेल की साहेब या व्यासपीठावरती आपलंही आमदार चषकाच्या वतीनं इथे सहर्ष स्वागत केलं जाईल. बघा सुनील दादांवरती असणारं प्रेम आपण या ठिकाणी पाहताय. संपूर्ण हे आमचे दिग्गज आणि मान्यवर या व्यासपीठावरती पाहताय. सर्वांचं सहर्ष स्वागत. डिंडा, अशोक डिंडा गेंदबाजी के लिए 3 ओवर में 47 रन चेस कर रहे. अद्वैत 11 अंबा पाड़ा. प्रवीण काटकर जब तक ये पॉसिबल होगा जय कडू में वो क्षमता है, लेकिन अशोक डिंडा इन्होंने हमेशा बेहतरीन गेंदबाजी की है. चलिए स्पीडअप करना है. दूसरा मैच है ये, अभी भी 4 मुकाबले और बचे. तर स्वरांश एंटरप्राइजेसचे सर्व सनीशेठ तुपे विचुंबे स्वरांश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साहेब यावं. सन्माननीय मोहनशेठ तुपे साहेबांना विनंती करतो. बाला म्हात्रे विचुंबे आणि सुनीलबाई गायकवाड यावं. आपलं सहर्ष स्वागत. टॉप गन गेंदबाजी के लिए क्लीन बोल्ड दांडी गुल्ड. अशोक डिंडा दंडी उखाड़ दिया पर जय कडू आउट. आणि त्यांच्या समेत शिवन्य 11 वॉटर सप्लायचे सर्व
किरणबाई शेलके आदई यावं आपलंही सहर्ष स्वागत. दिगुडे संघाचे कट्टर समर्थक प्रशांतबाई नबाले यावं आपलंही सहर्ष स्वागत. यस डीजे. सांभाळून ठेवा. येस 29 लॉस ऑफ 3. भूपेंद्र आणि गणेश पाटील एन्जॉय करतात त्या मोमेंटला. त्यांना आवडलं डान्स ढवळे मामांचा. कदाचित ते रील्स याच्यावर बनवतील नो डाऊट, कारण प्रत्येकाला व्हायरल करण्याचं काम ते करत असतात. 29 पे 3 अशोक डिंडा को पहला विकेट मिला है. 17 गेंदों पे 47 रनों की आवश्यकता. वेलकम टू ऑल. हॅलो मामा ढवले मामा, तुझा मोबाईल पडला का खिशातून? जे लाईव्ह पाहतात मला तर विठ्ठल सरांनी बघितलाय. नाही पडला, ठीक आहे चला. तर सोमनाथ पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 1500 रुपयाचं योगदान आणि हरिभक्त पारायण साईनाथ पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 1500 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचं आमदार चषकाच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. प्रवीण काटकर 3 गेंदों पे 12 रनों की पारी. सबसे बड़ा बल्लेबाज विकेटों पर मौजूद है अंबापाड़ा टीम का धुरंधर सेनापति प्रवीण काटकर है. तब तक मुकाबला हाथों में हो सकता है. ग्लांस किया, हल्का हाथों से ढकेल दिया ऑन साइड पर. सिंगल कंप्लीट. 2 के लिए पलटे, 2 मुकम्मल. 17 गेंदों खेलने की आवश्यकता थी. आप गेंदे बचे मात्र 15. 44 रनों की आवश्यकता. 15 गेंदे 44. पिछले मुकाबले में 67 का टारगेट था जिसे डिफेंस किया टीम. आपने देखा यहाँ पर पहले मुकाबले में अग्री वॉरियर्स के उन्हें दीवा. अब इस मुकाबले में 76 चेस करने हैं अद्वैत 11 अंबापाड़ा को. कभी हार मत माने जब तक अब मैच जीतने जाते. 32 लॉस ऑफ 3. ओ बेहतरीन गेंदबाजी अशोक डिंडा. पहली गेंद पे सफलता. तर बघा आराध्य एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व, स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठानचे सर्वे सर्व, या ठिकाणी आमचे राजेश फडके साहेब मोरबे आणि त्यांच्या समेत गणेश मामा म्हात्रे मोरबे, वैभव सर, मामा परिवार आणि अक्षय, तुम्हाला त्यांच्या वतीनं शुभेच्छा आहेत. धन्यवाद. परफेक्ट बॉल. टॉप ऑर्डर गेंदबाज है अशोक डिंडा. इस ओवर में बड़े स्ट्रोक नहीं आ रहे. अंबापाड़ा टीम परेशान. रनआउट कॉल. 2 तरफ मौका मिला था रनआउट का, छूट गया. डबल रन मुकम्मल होते हुए 5 गेंदों पे मात्र 5 रन दिए, 1 सफलता. 34 पे 3. अब गेंदे 13 बची यहाँ पर. अंबापाड़ा को और बड़े स्ट्रोक की आवश्यकता होगी मुकाबले में. 13 गेंदों पे 42 रनों की आवश्यकता है. 42 13 गेंदों पर. कमाल का ये मैच है. क्या विनिंग पारी खेल पाएंगे प्रवीण काटकर, टीम का सलामी बल्लेबाज. फॉलिंग स्वीप खेलने की मंशा, घुटना टेका था उन्होंने. अंपायर ने इसे डॉट घोषित किया. 3 ओवर का खेल समाप्त हुआ है. 34 पे 3. 12 गेंदों पे 42 रनों की आवश्यकता. मेहमान नवाजी की तरफ चलेंगे क्योंकि बहुत सारे मेहमान रील स्टार वीआईपी डाइस पे मौजूद है. प्रवीण गायकर से बता रहे 12 गेंदों के बाद मेहमान नवाजी होगी, लेकिन देख सकते हैं रील स्टार यहाँ पर मौजूद है जिनके साथ वैभव पाटिल सर, इनके सुकन्या और सुपुत्र भी इस मैच का आनंद लेते हुए. प्रणल जी जिनके रील्स काफ़ी फेमस है 100 के, यानी कि बिल्कुल 100 के से भी ज़्यादा फॉलोअर्स उनके पास है. उनके साथ बैलगाड़ा शरद जिन्हें बहुत ही पसंद है, उनका भी स्वागत है. भूपेंद्र दादा जो अपने लिरिक्स के लिए पहचाना जाते हैं. गणेश पाटिल, इनका मातिमाय ड्रामा मैंने देखा था वासुदेव बलवंत फट के नाट्यगृह पनवेल में. 3 घंटे का उनका जो प्रयास था उसे हमने देखा करीब से और उन्होंने सबका दिल जीता. 3 घंटे ड्रामा में काम करना, लीड रोल पे एक्टिंग करना, ये पॉसिबल नहीं है. और गणेश दादा पाटिल वो रोल देखकर मैं आज भी उनसे प्रभावित हूँ और एक कमाल का अभिनेता है. शेखर जी आपका भी स्वागत है यूट्यूबर. 12 गेंदे 42 की आवश्यकता. चलिए हम पर स्पीड अप करना है क्योंकि हम बहुत ही पीछे. यस, संडे वसई में ड्रामा शो होगा. गणेश जी पाटिल इनका आपको बहुत सारी शुभकामनाएं. बहुत ही पहले 15 साल पहले टीवी पे उन्होंने शुरुआत की थी. भूपेंद्र दत्ता ने भी टीवी पे शुरुआत की थी. लीजेंड एक्टर है दोनों भी. हर रोज इनके रील्स में सच्चाई छुपी होती है और वो सच्चाई लोगों को बहुत पसंद है. आज भी भूपेंद्र दादा ने शादी के बारे में 2-3 कमेंट्स की, उसमें सच्चाई थी, बिल्कुल सही था और लोगों को सुन के अच्छा भी लगा, मजा भी आया. क्योंकि जब सच्चाई होते हैं ना तो लोग उसे लाइक, शेयर और कमेंट करते हैं. रील स्टार का यही काम होता है, दुनिया को सच्चाई और आईना दिखाना. व्हाइट बॉल. ये देखिए 11 गेंद पे 42 रनों की आवश्यकता थी, अब 41 की आवश्यकता है. व्हाइट बॉल के साथ एक कमाल का मैच बनेगा. फाइट दर्शक देखना चाहते हैं अंबापाड़ा टीम. प्रवीण
जर अक्षय पाटील पंच यांनी जर डान्स केला त्यांचे बंधू आकाशबाई पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. अक्षय एक दमदार ऑलराऊंडर आहे मित्रांनो या संघाचा. बाईकरमॅन वलपच्या टेस्ट स्पर्धेमध्ये बाईक त्याने पटकावली. निकेशने बाईक पटकावली. अक्षयच्या नावावरती 2 बाईक आणि त्याच्यानंतर राकेशच्या नावावरती 1 बाईक आपण या ठिकाणी पाहतो. ये विगर टीम का एक बड़ा कोई खंदा समर्थक होगा तो गणेश पाटिल GNS. गणेश दादा पाटिल विगर को बहुत ही ज़्यादा सपोर्ट करते हैं हर मैदान पर, क्योंकि वैभव पाटिल सर और गणेश दादा पाटिल की दोस्ती बहुत ही कमाल की है. इसलिए आप देखते हैं दोस्ती ग्रुप आयोजित आमदार चषक. 10 गेंद 39, बल्ले का किनारा, एक और सफलता गेंदबाज के खाते में. 4था विकेट गिरा है. अब जीत के लिए 9 गेंदे 39 रन. यांच्या वतीनं दोन्ही संघासाठी शुभेच्छा देत नवी मुंबई बनकोडे क्रिकेट संघाचे ऑलराऊंडर अभिजित भाई यांच्या वतीनं भूमी 11 मांडा आणि त्यांच्या समेत अद्वैत 11 अंबापाडा संघाला शुभेच्छा. त्यांचे धन्यवाद, त्यांचं मनापासून आभार. नंबर 6 पे आएंगे पीयूष मात्रे. किरदार जो भी हो कहानी हसीन होनी चाहिए. हर खिलाड़ी कहानी बयां करता है. बल्ले के बीचों बीच आते आते डगआउट से सेट हो गए और गेंद को फेंक दिया बाउंड्री के बाहर. 6 रनों के लिए मच नीडेड 6. ब संघाचे पुरस्कर्ते वसंत शेठ शिनारी दुंद्रे, त्याच्यानंतर विजय शेठ धर्मेकर आणि बालूमामा प्रसन्न, अर्थातच किरणबाई पाटील कोपरुली यावं आपलं सहर्ष स्वागत. डेफिनेटली 8 गेंद 33 रन की आवश्यकता. वारकरी संप्रदायाचे मंडळे देखील व्यासपीठावरती आहेत. माऊली आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे त्या सामन्याचा आनंद घेताना. श्रीरामकृष्ण हरी. 8 गेंद 33 रन की आवश्यकता. मैजिक आंकड़ा 8 गेंदों पे चेस करना है. ये भी अच्छा स्ट्रोक है. शॉर्ट फाइन लेग स्लीपर कैच ड्रॉप. सिंगल मात्र मिलेगा. 8 गेंद 33 थे 7 गेंद 32 रन. 76 रन चेस करने आसान नहीं है. लोहे के चने चबाने पड़ेंगे और मुश्किल भी नहीं है. VIP डाइस पर हमारे दोस्ती स्पोर्ट्स दत्त 11 वीगर के कार्यकर्ता जिन्होंने मेहनत की है इस प्रतियोगिता के लिए, और कई सारे मेहमान नेरी जिला परिषद के अध्यक्ष सुनील शेठ पाटिल इनके प्यार के खातिर इस मंच पर आए, जिसमें रील स्टार शामिल है और इस विभाग के बड़े बड़े हस्तियां इस मुकाबले का आनंद लेते हुए. 7 बॉल 32 रन. मैच ऑन. मुकाबले का इस ओवर का आखिरी बॉल. बेहतरीन गेंदबाजी. अक्षय पाटिल का कोई इशारा नहीं यहाँ पे. अपील होती हुई डॉट बॉल. 6 गेंदे 32. पिछले मुकाबले में 6 गेंद 36 चाहिए थे कामोटे को, अब 6 गेंद 32 रन. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी आमचे विश्वास हारड साहेब यांच्या वतीनं 5000 रुपयाचं आम्हाला या ठिकाणी योगदान लाभलंय. त्यांचा आमदार चषकाच्या वतीनं आम्ही दोस्ती स्पोर्ट्स आणि श्री दत्त 11 विगर यांच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. बघा प्रेक्षक कमाल कॅच. अनंत शेठ पाटील यांच्या वतीनं 210 रुपये 2 गोंडे आणि वैभव शेठ पाटील सर यांच्याकडून 5 गोंडे 500 रुपयाचं पारितोषिक. सुनील पाटील कार्यकर्ता आमदार शानदारांचा. सुनील पाटील रॉयल माणूस आहे तो जीवा भावाचा. समाजसेवक सुनील पाटील, समाजसेवक गुरुनाथ शेठ आहे तो साऱ्यांच्यात नेक, आहे तो साऱ्यांच्यात नेक. आमचा सुनील दादा पाटील आमदार चषकाचा आयोजक. क्या बात है. सुनील दादा पाटिल आमदार चषका के आयोजक तारीफ लायक है. बिल्कुल रायगढ़ बनाम ठाणे का मुकाबला याद होगा 2 साल पहले, और अगले साल भी वो महफिल देखने मिलेगी. 6 गेंद 32 की आवश्यकता. अभय जायसवाल जिसने अर्धशतक मारा वही गेंदबाजी कर रहा है और इस मैच का हीरो डेफिनेटली. और चलिए बेहतरीन स्ट्रोक है. 20 गेंद पे 54 मारे थे अभय ने, लेकिन पहली गेंद पे हमला आया कैच और ये गेंद सीमा पार. 6 रनों के साथ आखिरी ओवर की शुरुआत. 5 गेंद 26 की आवश्यकता. ये प्रवीण जी आयुवा कॅच पकडाय आइये आमचे साई रक्षा ट्रान्सपोर्टचे सर्व
संतोष शेठ पाटील अकुर्ली संघ आपण त्यांचा पाहू शकाल सुपर 12 मध्ये दाखल झालाय, परंतु कोपुली संघ देखील थोडक्यामध्ये क्वालिफाय झाला असता पण सामना गमावा लागला. पनवेल पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती, तुम्ही लोकांसाठी उपसभापती असाल परंतु आमच्यासाठी भूपेंद्र शेठ तुम्ही सभापतीच आहात. आणि खऱ्या अर्थानं संतोष शेठ पाटील त्यांचे बंधू स्पर्धेचा आनंद घेत आणि उद्या मात्र ते इन ऍक्शन मध्ये आणि त्यांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळेल. संतोष शेठ यावं. वैभव पाटील साहेब बेलवली यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 21,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या वैभव पाटील साहेबांसाठी. क्या बात है, 4 गेंद बची, अब जीत के लिए 26 रनों की आवश्यकता होगी. पहला छक्का लगाया, उसके बाद ये गेंद पे बल्लेबाज आउट हुए. पीयूष मात्र 3 गेंदों पे 2 छक्के मारे. 4-26 इम्पॉसिबल है. 24 बनते 4 छक्के लगते 2 और लगभग देखा जाए तो मुकाबला मांडा टीम के पक्ष में. तर बघा या ठिकाणी आकाश संतोष शेठ पाटील आणि तन्मय संतोष शेठ पाटील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि उद्या अकुर्ली संघ मला वाटतं सायरॅक्सचा ट्रान्सपोर्ट अकुर्ली संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालाय आणि त्यांची तिसरी मॅच असेल. संतोष शेठ, आकाशभाई आणि तन्मय नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. तन्मय भाई आणि आकाशभाई आपलं सहर्ष स्वागत. भूपेंद्र पाटील साहेब युट्यूबर रील स्टार यावं आपल्या शुभ हस्ते. भूपेंद्र भाई भोईर, धन्यवाद संतोष भाई, उद्या आपल्याला पाहायला मिळतील. तर बघा अनंता शेठ यांच्या वतीनं 210 रुपये आणि आमचे वैभव सर यांच्या वतीनं या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक. बाला कुठला तू? जांभिवली. कंची दशी कालची का? तशी घालची. क्या बात आहे. बघा जांभिवलीवरून निमित्त काय? काय ना मॅच बघायला आलतो. जांभिवलीवरून बघा सुनील दादा, जांभिवली चौक जांभिवली ना ती आपली दशी कालची. क्या बात आहे. तेवढ्या लांबून या स्पर्धेसाठी आलाय. संधीचं सोनं केलं भावा तुम्ही. 700 तर 700 रुपये, 100 रुपये पेट्रोलला, 700 रुपये मजा कर जा. फक्त वाईट मार्गाला जाऊ नको. थैंक यू. क्या बात है गायकर सर, पत्रकार होने चाहिए थे. 2 बॉल बची है. चलिए अभय जायसवाल की बल्लेबाजी में 20 गेंद पे 54 रन, 6 चौके 3 छक्के लगे और अभी तक अभय जायसवाल ने 54 बनाए थे ना, वहां तक भी अंबावाड़ा टीम नहीं पहुंच पाई. आखिरी 1 बॉल बची है. निकेश फड़के हम देख सकते हैं बाइकर मैन वॉलअप में बेस्ट बॉलर बाइकर मैन रहते एस पाटिल और जेके पाटिल चषक में. निकेश फड़के बहुत ही बढ़िया, उनकी स्माइल आप देख सकते हैं. बाइकर मैन बनने का सपना पूरा हुआ. 2 खिलाड़ी बाइकर मैन बने और चलिए मुकाबला फिनिश हो चुका है. मैच जीता यहाँ पर टीम भूमि 11 मांडा टीम ने. अभिनंदन. मैन ऑफ द मैच गोज टू 20 गेंद पे 54 रनों की धुआंधार पारी खेलने वाला बल्लेबाज है अभय जायसवाल, मॅन ऑफ द मॅच. चला यावा अभय मॅन ऑफ द मॅच आणि कॅप्टन यावा. चला अग्री वॉरियर्स लगेच टॉस करण्यासाठी मान्यवर या ठिकाणी अग्री वॉरियर्स घेऊन देवा. कुणाल बघा हसरा चेहरा मित्रांनो, कधीच टेन्शन नसतो ना चेहरा, हसतमुख चेहरा आम्ही सातत्याने पाहिलाय. मुलगी बघायला गेल्यानंतर देखील हसरा चेहरा, मुलगी लगेच सांगेल मला नवरा पसंत आहे. नाही झालं ना लग्न कुणाला अजून? होईल लवकर घे. तर या टॉस करण्यासाठी आम्ही या ठिकाणी गणेश पाटील, भूपेंद्रभाई भोईर जुनाट चाऊल रील स्टार, शेखर पाटील युट्यूबर, पूजाताई पाटील किट्टू रील स्टार, प्रणिताई इंगले रील स्टार यावा. सर्वांनी आपण या ठिकाणी यावा एकत्रित आणि या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन चला. नाना लगेच कॅप्टन या आणि अभय आपण देखील यावं. तर चला भूपेंद्रभाई यावं, गणेशभाई यावं, शेखरभाई, पूजाताई, प्रणालीताई यावं. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. नाना यावं लगेच कॅप टॉस करण्यासाठी, पाहुणे थांबलेत. अभय आपण देखील मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावं. प्रथमतः नाना टॉस तू करतो का? अभय टॉस तू करे. चला प्रथमतः आपण टॉस करूया. नाना या प्रथमतः आपण टॉस करूया. बघा कल्याण टिटवाला ग्रामीणचे अध्यक्ष आणि गजानन बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व स्वतः जगन नाना आपण पाटील यांना पाहतो. एक दमदार व्यक्तिमत्व. 4 ओव्हरची मॅच. चला आपण टॉस करूया. हेड्स इज द कॉल. येस इट इज हेड्स. टॉस जिंकलाय केवनी दिवा. टॉस बॅटिंग करणार. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील नाना, तुम्हालाही शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. तर याबा अर्धशतक फलंदाजी ज्यांनी साकारली त्याला पण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील देऊया. अभय ठरला या सामन्याचा सामनावीर आणि अभयला इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देऊन इथे सन्मानित करणार आहोत. एक दमदार फलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली. अभिनंदन अभय.
आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा असतील. तर तुला आपण सन्मान करूया. प्रथमतः इथे जुनाट चाऊल रिस्टाल भूपेंद्र भोईर यांचा सन्मान आपण करूया. मी मिन्नाथ शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जुनाट चाऊल भूपेंद्र भोईर रील स्टार यांचा इथे सन्मान. जणू काही एकनाथ माली आमचे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक, तसं आपण या ठिकाणी जुनाट चाऊल आपण भूपेंद्र भाई यांना या ठिकाणी पाहताय, त्यांचा सन्मान. त्याच्यानंतर शेखर पाटील युट्यूबर शेखर पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. मीना शेठ आपल्या शुभ हस्ते आपण शेखरबाईंचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. शेखर पाटील यांचा सन्मान. त्याच्यानंतर आमचे गणेश पाटील यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत. गणेश शावा, मी मिन्नत पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गणेश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. अनंत शेठ यावा, आमचे अण्णा पाटील साहेब यावा, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गणेश पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. चला टॉस विनिंग कॅप्टन सलामीची जोडी जाऊ द्या. अग्री वॉरियर्स केवनी देवा आणि भूमी 11 मांडा संघ आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. तर या ठिकाणी गणेश पाटील सुप्रसिद्ध रील स्टार युट्यूबर कॉमेडी किंग यांचा इथे शुभ सन्मान आपण या